हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण एक नवीन रेसिपी तयार करणार आहोत। अगदी नवीन रेसिपी आहे। कैरीपासून आपण एक नवीन पदार्थ तयार करणार आहोत। तर वेळ न घालवता आपण रेसिपी कशी करायची ते पाहूयात। ब्रेडपासून आपण खूप सारे पदार्थ तयार कसे करायचे ते पाहिले आहेत, पण आज आपण एक कैरीपासून आणि ब्रेडपासून नवीन पदार्थ तयार कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रथम आपण इथे रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहू। तर इथे मी 4 गव्हाचे ब्रेड घेतलेले आहेत। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे मैद्याच्या ब्रेडचा सुद्धा वापर करू शकता। तर इथे मी 4 ब्रेड घेतलेले आहेत आणि एका कैरीचा वापर केलेला आहे। त्याचबरोबर अर्धा चमच चिली फ्लेक्स आणि अर्धा चमच धना पावडर, चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि चिमूटभर हिंग वापरणार आहोत आणि त्याचबरोबर अर्धा चमच ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पावडरचा वापर करणार आहोत आणि 2 मीडियम आकाराचे कांदे। आता प्रथम आपल्याला इथे 4 ब्रेड घ्यायचे आहेत आणि सुरीच्या सहाय्याने आपण हलक्या हाताने ब्रेडच्या साईडच्या कडा आपण कट करून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण हलक्या हाताने ब्रेडच्या चारही बाजूच्या कडा कट करून घेणार आहोत। याच पद्धतीने आपण सर्व ब्रेडच्या कडा आता कट करून घ्यायच्या आहेत। आता आपण ब्रेडच्या जाड कडा होत्या त्या कापून घेतलेल्या आहेत, पण त्याचा सुद्धा आपण इथे वापर करणार आहोत। आता ब्रेडच्या बाजूच्या कडा आहेत त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 तुकडे करून घालणार आहोत। ज्या ब्रेडच्या साईडच्या कडा आहेत त्याचा सुद्धा आपण इथे वापर करणार आहोत। तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे नक्की कोणती रेसिपी आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला अजिबात स्किप करू नका। तर पाहू शकता तुम्ही इथे ब्रेडचे बारीक केलेले तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकले। आता मिक्सरच्या सहाय्याने ऑन ऑफच्या मोडवर आपण हे बारीक करून घेणार आहोत। आपण त्या तुकड्यांची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। जास्तसुद्धा आपल्याला बारीक इथे करायची नाही, अशी ओबडधोबड ठेवायची आहे। आता ही बारीक केलेली पूड साईडला ठेवू। आता आपण पुढची तयारी करू। प्रथम आपल्याला इथे 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले होते ते बारीक चिरून घ्यायचे आहेत। कांद्याचा मागचा आणि पुढचा देठ काढून घेऊन कांद्यावरची साल काढून घेऊन आता आपण कांदा इथे बारीक चिरून घेणार आहोत। कांद्याला जर काळ्या कलरची काजळी असेल तर कांदा इथे स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला इथे कांदा पूर्ण बारीक चिरून घ्यायचा आहे, जास्त जाड ठेवायचा नाही। आपण जी रेसिपी करणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला बारीकच कांदा लागणार आहे, म्हणून आपण इथे खूप असा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे। आता इथे कांदा चिरून झालेला आहे। आता आपण जी कैरी घेतली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे, तिच्यासुद्धा आपण इथे वरचा देठ काढून घेऊ आणि सोलरच्या सहाय्याने आपण कैरीची साल काढून घेणार आहोत। कैरी जर खूप आंबट असेल तर ती सालीसोबतच घेतली तरी चालेल। कैरी जर गोड असेल तर आपण तिची साल काढून घेणार आहोत। कैरीची साल काढून झाल्यानंतर आता आपण इथे छोट्या किसणीच्या सहाय्याने कैरी किसून घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व कैरी किसून झालेली आहे। तर इथे किसणीला सुद्धा थोडा कैरीचा किस लागलेला आहे, तो आपण काढून घेऊ। तर पाहू शकता तुम्ही इथे कैरी अशी मस्त किसून झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। त्यानंतर आपण इथे 1 चमच धना पावडर घालणार आहोत। त्यानंतर अर्धा चमच काळी मिरी पावडर घालणार आहोत आणि चिमूटभर हिंग घालणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ म्हणजे आपण इथे पाव चमच मीठ घालणार आहोत। त्यानंतर अर्धा चमच चिली फ्लेक्स घालायचे आहे। आता आपण इथे स्पूनच्या सहाय्याने सर्व कोरडे मसाले आणि कैरी आणि त्याचबरोबर कांदा आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता सर्व कोरडे मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमच टोमॅटो केचप टाकणार आहोत। आता परत हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्याचबरोबर आपण इथे अर्धा चमच व्हेज मेयोनीजचा वापर करणार आहोत। त्यानंतर परत आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर पाहू शकता तुम्ही इथं मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता आपण ती साईडला ठेवू। आता आपण इथे जे कट करून घेतलेले ब्रेड होते ते लाटण्याच्या सहाय्याने आपण इथे थोडं प्रेस करून घेणार आहोत।
तर पाहू शकता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण ब्रेडवरून 2 ते 3 वेळा इथे लाटणं फिरवून घेणार आहोत. तर इथे आपण कैरी थोडी आंबट असल्यामुळे टोमॅटो केचपचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर कैरी गोड असेल तर तुम्ही टोमॅटो केचपचा वापर केला नाही तरी चालेल. आणि जर हा पदार्थ तुम्हाला आंबटच खायचा असेल तर तुम्ही टोमॅटो केचपचा वापर नाही केला तरी चालेल. तर पाहू शकता तुम्ही तर सर्व ब्रेडवर आपण जसं पोळी लाटतो त्या पद्धतीने इथे आपण ब्रेडवरून लाटणं फिरवून घेतलेलं आहे. आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. आता जी आपण ग्रेव्ही तयार करून घेतली होती ती आपण 1 चम्मच ब्रेडवर घालून ब्रेडची अशी घडी करून घेणार आहोत. तर पहा इथे आपण हलक्या हाताने ब्रेडच्या दोन्ही बाजू व्यवस्थित अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत. जसा आपण आलूवडी बनवताना रोल करतो त्या पद्धतीने आपण असा रोल करून थोडा बोटांच्या सहाय्याने आपण तो रोल दाबून घेणार आहोत. आता आपण सर्व ब्रेडमध्ये 1 चम्मच ग्रेव्ही टाकून अशा पद्धतीने फोल्ड करून आपण हा पदार्थ तयार करून घेणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. तर पाहू शकता तुम्ही ते सर्व ब्रेडमध्ये ग्रेव्ही टाकून आणि त्याचबरोबर त्याचं फोल्ड करून सुद्धा झालेलं आहे. आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळू. आता आपण इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि जिथं ब्रेड फोल्ड केलेलं आहे तिथं थोडं पाणी लावून फोल्डिंगची बाजू आपण ती ब्रेडला चिपकवणार आहोत. थोडं पाणी ओतल्यानंतर ब्रेड ओला होतो आणि मग लगेच चिपकून जातो. तर अशा प्रकारे आता आपण सर्व रोलच्या कडेला थोडं पाणी लावून आणि त्यानंतर बोटांच्या सहाय्याने थोडं प्रेस करून सर्व बाजू चिपकवून घेणार आहोत. आता उन्हाळा आहे आणि कैरीचा सीझनसुद्धा आहे, तर काहीतरी वेगळं नवीन नाश्त्याला करायचं म्हणून तुम्ही ही रेसिपीसुद्धा करू शकता. तर पाहू शकता तुम्ही ते किती झटकन आणि पटकन हे रोल करून तयार झाले आणि त्याचबरोबर ते चिपकवून सुद्धा झाले. व्यवस्थित असे रोल करून झाल्यानंतर आपण इथे एका बाउलमध्ये 1 चम्मच नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याची आपण स्लरी तयार करून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालून गुठल्या होणार नाही अशा पद्धतीने आपण इथे ही स्लरी तयार करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे पातळ अशी मस्त स्लरी तयार झालेली आहे. आता आपण जे रोल तयार करून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये डीप करून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने हे डीप करून घेणार आहोत. त्यानंतर ब्रेडच्या बाजूंच्या कडांचा आपण जो चुरा करून घेतलेला होता त्याच्यामध्ये हलक्या हाताने डीप करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण हा रोल गोल फिरवून घेऊ. त्या पद्धतीने आता आपण सर्व रोल डीप करून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे नाचणीच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवरचा सुद्धा वापर करू शकता, पण काहीतरी हेल्दी खायचं म्हणून आपण इथे नाचणीचं पीठ वापरलं आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे सर्व रोल कसे डीप करून झालेले आहेत. आता आपण त्याची तळायची तयारी करू. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1 वाटी तेल घातले. आपल्याला हे पदार्थ तळून काढायचे आहेत म्हणून इथं तेलाचा जास्त वापर केलेला आहे. आता तेल तापल्यानंतर आपण जे रोल करून घेतले होते ते तेलात सोडून घेऊ. गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवून आपण हे रोल तळून घेणार आहोत. आपल्याला हा पदार्थ तेलामध्ये जास्त हँडल करायचा नाही, नाहीतर मग तेलकट होण्याची शक्यता आहे. आता हा पदार्थ व्यवस्थित शिजला आहे की नाही ते कसं समजणार? तर रोल तेलामध्ये टाकल्यावर जे बुडबुडे येतात त्याचं प्रमाण कमी होतं आणि मग समजायचं की रोल व्यवस्थित शिजलेला आहे. मग त्याला पलटी मारून घ्यायचं. रोलच्या शेजारी तेलामधले बुडबुडे कमी झालेले आहेत. मग आता आपण स्पूनच्या सहाय्याने त्याला हलक्या हाताने पलटी मारून घेऊ. होऊ शकता तुम्ही इथे रोलला पलटी मारून घेतल्यावर लगेच बुडबुड्यांचं प्रमाण वाढलं म्हणजे ती बाजू कच्ची होती. तर अशा पद्धतीने आपण हे रोल तळून घेणार आहोत. वरची बाजूसुद्धा आत व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण रोल झाऱ्याच्या सहाय्याने तेलामधून बाहेर काढून घेऊ. आहे की नाही झटकन होणारी रेसिपी आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे. तर आपण इथे मैद्याच्या ब्रेडचा वापर केलेला नाही, गव्हाच्या ब्रेडचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण इथे नाचणीच्या पिठाचा वापर केलेला आहे. तर मग आहे की नाही हेल्दी रेसिपी? लहान बाळांसाठी सुद्धा हेल्दी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर शुगरच्या पेशंटसाठी सुद्धा हेल्दी रेसिपी आहे. आता आपण मीतला ही रेसिपी टेस्ट करायला देऊ. तुम्हीसुद्धा या पद्धतीने रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा.
अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा पद्धतीने काहीतरी वेगळं केल्यावर लहान बाळंसुद्धा खुश होऊन खातात. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.